नमस्कार शेतकरी बांधवांनो नवीन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। मित्रांनो, विहिरीसाठी पहिले 4 लाख रुपये अनुदान मिळत होते, परंतु यामध्ये वाढ करण्यात आली असून विहिरीसाठी आता 5 लाख रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, विहिरीसाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटांमध्ये अर्ज सादर करू शकता। तर मित्रांनो, हा अर्ज कसा करायचा, यासाठी डॉक्युमेंट काय लागतील याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज घरबसल्या करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲप तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं। प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला EGS हॉर्टिकल्चर नावाचं ॲप या ठिकाणी सर्च करायचं आहे। मित्रांनो, EGS हॉर्टिकल्चर नावाचं ॲप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे दिसतं। हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून या ठिकाणी ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, त्यामुळे मी ओपन केलं। त्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर दिसेल। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील, लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन। तर तुम्हाला यामध्ये लाभार्थी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला आणखी 3 ऑप्शन दिसतील, त्यामध्ये बागायती लागवड अर्ज, विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती। तर तुम्हाला विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदानासाठी विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 2 नंबरचा पर्याय दिसत आहे, विहीर अर्ज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी असा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल। तर मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचं 7/12 आणि या ठिकाणी तुमचं जॉब कार्ड असणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं अर्जदाराचं नाव सुरुवातीला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, अर्जदाराचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। मित्रांनो, जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी तालुका निवडायचा आहे। तुम्हाला तुमची ग्रामपंचायत या ठिकाणी निवडायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही तुमची ग्रामपंचायत या ठिकाणी निवडून घ्या। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं गावाचं नाव या ठिकाणी विचारलं आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं, कारण आपलं गावच आपली ग्रामपंचायत असते। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी टाकणं महत्त्वाचं आहे। जॉब कार्ड नंबर आवश्यक आहे, तो जॉब कार्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला अशा प्रकारे तुमचा जॉब कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, जॉब कार्ड अपलोड करा म्हणून एक ऑप्शन दिसत असेल। तर मित्रांनो, तुम्हाला लाभार्थ्यांची वर्गवारी या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। तुम्ही कोणत्या वर्गामध्ये मोडता ते तुम्हाला अनुसूचित जाती असेल, भटक्या जमाती किंवा मग तुम्ही दिव्यांग असाल ते निवडू शकता, किंवा मग तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल, 5 एकरपर्यंत तुमच्याकडे शेती असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र आहेत। तर मी अल्पभूधारक म्हणजे 5 एकरपर्यंत भूधारणा या ठिकाणी सिलेक्ट करतो। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची जमीन या ठिकाणी टाकायची आहे। तुम्हाला नमुना नंबर 8 प्रमाणे तुमची संपूर्ण जमीन किती आहे ती टाकायची आहे, आणि ती जमीन 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विहिरीचा भूमापन क्रमांक द्यायचा आहे। तो भूमापन क्रमांक तुमच्या 7/12 इथे असतो बघा, पाहू शकता। तर हा भूमापन क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विहीर खोदायची आहे ते क्षेत्राचं तुम्हाला एक ठिकाणी क्षेत्र टाकायचं आहे। तुमचं जमिनीचं क्षेत्र किती आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 7/12 आणि नमुना नंबर 8 येथे अपलोड करण्याचा ऑप्शन दिसत आहे, परंतु तुम्ही सध्या नाही केलं अपलोड तरी चालतंय, कंपल्सरी नाही आहे। तर मित्रांनो, सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणी नाही, तुम्ही या ठिकाणी करू शकता। होय केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल, त्यामुळे शक्यतो सध्या नाही हा पर्याय निवडा आणि त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर प्रपत्र असंमतीपत्र दिसेल, त्यानंतर तुम्हाला हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रपत्र ब देखील तुम्हाला दिसेल, ते देखील तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्जी जमा करा या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल, तो OTP टाकून तुम्हाला प्रस्तुत करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं OTP व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल। त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, आता विहिरीसाठी अर्ज या ठिकाणी सबमिट होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।